तुकाराम दादा ज्यांनी जीवनभर सत्याचा मार्ग दाखवला, लई सीधा साधा औडंबर ना जादा ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा। माझं लग्न त्यांच्या हातानं लागलं आणि किती नवरदेव नवरी होते मालूम आहे? 25। माझ्या भावाचं लग्न, गजानन माझा भाऊ आहे, त्याचंही लग्न सामुदायिक, ड्रायव्हरचंही लग्न सामुदायिक, माझ्या मुलीचे, गजाननच्या मुलीचे लग्न सामुदायिक होते। लग्नात उधळपट्टी केली नाही। आज माझा कार्यक्रम सत्यपाल महाराज फेसबुक पेजवर चालू आहे। तुम्ही काय म्हणतात त्याला शेअर करा, ऐकू द्या। मला नाही वाटत केशिप पाटलांना सांगितलं आता येते की नाही म्हणजे मला मारता का पाटील? तुम्ही कुठे गेले केशिप पाटील? मैं क्यों नहीं आऊंगा? एवढ्या लवकर मरील का मी? अरे हजारो वर्ष बाबासाहेब मरणार नाही। चांगला सांगणारा, सत्याचा विचार देणारा कधी मरत नाही। 400 वर्षाच्या अगोदरचे तुकाराम महाराज ब्रह्मपुरीले बुद्धाच्या कार्यक्रमात स्टेजवर आहेत। कुंभ्याचे तुकाराम महाराज टाळ्या वाजवा, माळ्याचे ज्योतिबा फुले, शिवाजी राजे, पावर बाबू, अशोक राजा, सम्राट अशोक मेले काय हे? तुकाराम दादा गेले नाहीत। बसा महिलांना, खुर्च्या म्हणतात आल्या काय? 5 वर्षांना यायले घरी पाठवू आपण। किती दिवस अन्याय सहन करता? संविधान संपवायच्या मागे लागले खुर्ची वाले हो। आता कंत्राटी पद्धत आणली तुम्ही 11 महिन्यात घरी। छातीवर बसू आम्ही 24ले 2000 इलेक्शन मध्ये। लक्षात घ्या, कोणत्याही पक्षाचे असा संविधानले धोका देता का तुम्ही? अरे हे सर्वसामान्य लोकांना वर आणण्याचं काम केलं। तुकडोजी महाराज लिहितात संविधान म्हणजे काय? गिरते को उठाना स्वर्ग मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, और ऊंच नीच को हटाना गर्व मेरा। आणि ते काम संविधानानं केलं बाबा। आणि म्हणून म्हणतो, हे जर कायदा नसताना आई तर तुम्ही ग्रामपंचायतच्या सरपंचही झाल्या नसत्या, नगरसेविका झाल्या नसत्या। तुमच्या बायका नगरसेविका कोणामुळं? फक्त ओनली वन संविधानामुळं। हे आहे ते। म्हणून ना पोथी ना पोथी ना पुराण ना भेद पाहिजे, आम्हाला जाती जातीचा भेद नको। आज भारताला संविधान पाहिजे, असं आहे। आज भारताला संविधान पाहिजे, नाही तर नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसले असते। अरे बागळे उपनगराध्यक्ष आहेत, यायची तरी ताकद असती काय? त्या खुर्चीवर बसले असते। तू महार आहे, हा मांग आहे। हे डॉक्टर PhD असून तू महार आहे। साल या जातीयवादीनं या 4 वर्णाच्या चौकटीनं सत्यानाश केला। 4 मजली बिल्डिंग बांधली, पण त्याले पायऱ्या ठेवल्या नाही वरच्या मजल्यावर जायचं। पण बाबासाहेबांनं भूकंप करून टाकला आणि त्या बिल्डिंग खाली पाडून टाकली। समजले? तुकडोजी महाराजांना तेच तर काम केलं, पण आपले लोक वाचत नाहीत, शानपणा जास्त करतात, आगाऊपणा करतात। अबे वाचन करणं। एक जण आला माझो म्हणे, तुकडोजी महाराजाले इंदिरा गांधीनं राष्ट्रसंत पदवी दिली। म्हटलं तुला वाचलं काय? म्हणे नाही। फालतू बोलतो आणि माय म्हणतो लय अभ्यास आहे। पोथी पडी पडी सोहा पंडित, पोथी पडी सो
खूप पोथ्या वाचल्या, पंडित भयान कोई और 2.5 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. अबे तू पंडित लय पोथ्या वाचल्या म्हणून झाला काय? सत्यपाल कीर्तन करते म्हणून काय नाही. माई जगण्याची लायकी तशी आहे ना. अजूनही माई इस्टेट वाढली नाही, नाही तर 52 वर्षात तर करोडपती झालो असतो. चालला काय तू? तुझ्या बापाला पाहते का बेटा? ए पोरा, तुझ्या पप्पाला पाहते का तू? इकडे ये, पुस्तक घे, तुले गाण्याचं पुस्तक देते. ये ना, ये. पप्पाला पाहिलं काय? पप्पा घरी जाईन तर शर्यत बांधतो, 1 लाख रुपये हारतो. यातला एक माणूस 10 वाजेपर्यंत घरी जाऊन दाखवा, 5 लाख रुपये हारतो. तुमची ताकद नाही ना हो. तुम्ही सत्यपालले सोडून जाल, कारण प्रत्येकाच्या हृदयातलं बोलतो मी. अंदर लागते ना जे म्या भोगलं. आणि हा त्याच्या पप्पाले पाहिजे. अबे तुम्ही मम्मी जोपर्यंत माझ्याजवळ बसून आहे तो पप्पा घरीच जात नाही. तुझ्या मम्मीच्या भोवतीत पप्पा फिरते. लुंगीडान लुंगीडान लुंगीडान. धन्यवाद. 100ची नोट, 2 पैकी 1 घे. ओढ ना मग, हात लाव ना. ओढ ना. धन्यवाद. ओय 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 ओय. हे त्या पोराला देणं 100 असा हात आहे. उभा रे. तू नाही रे, तो तुझ्या मागचा. खात्या पित्या गव्हाणीतल्या लेकराले देऊन काय करत? दे त्याले, नेऊन दे. ते आपल्या पार्टीचं बियाणं आहे. काळी शहरात सांगते ना, कोरळ भाऊ, उन्हानं चेहरे खराब झाले. तुमच्यातल्या प्रत्येक माणसाचं, प्रत्येक बाईचं भविष्य सांगू शकतो. चिवत्या बनवणं म्हणजे भविष्य सांगणं. आता यायचं भविष्य सांगतो. यायले पाठ या पायऱ्यावर. अरे ते राहू दे ना भाऊ. अरे वरून या. त्याला पायदा शिजर न झाले की कसे झाले? शिजर नाही, मागींच्या हातानं झाले काय? किती वय आहे तुमचं? 38. मला वाटतं 7 वर्षातच लेकरू आहे. अरे विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा. कोण्या कंपनीचं बियाणं आहे? नवगडे. नवघडे म्हणजे कुणबी तेली कुणबी. क्या बात है. नवघडे. ऊंचे लोगों की ऊंची पसंद नाही, छोटे लोगों की ऊंची पसंद. लग्न झालं काय? अरे लोकायले बायका नाही भेटत, एवढ्या कमी वयात. म्हणजे धंदा काय करता? धंदा हिरालाल तुमच्या सोबत आहे का? बायकोचंही जमवलं. तुमचं तर बरं डबल मध्ये बजेट आहे. थाला विठाला. ओके. मी म्हणून राहिलो या साहेबाजवळ बसेला एवढं चक लेकरू. हे कायच एवढं चक अळू 30 वर्षाच आहे. लेकर झाले काय काही? बापा बापा बापा. 2 लेकर. चांगल्या चांगल्या माणसाच्या होपकाळीत मारली या माणसानं. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलाची. प्रभू हा पाहिलं, माझा प्रभू दगडा धोंड्याचा नाही, माझा प्रभू आहे माणसाचा. मी मानवतावादी आहो. माझ्या आश्रमात काही थोतांड नाही. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकर हा विचार पेरत राहतो.
आणि 9 खंजेऱ्या कोणाले मालूम मला वाजवता येतात. एक वाजवली लहानपणी मी. तुम्ही मात्र सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा, ऐकू द्या. अरे आता आम्ही आलो ना तर ते जंगल लागलं थोडस. परवा आम्ही इथून 3 ते 4 किलोमीटर वर 3 वाघ गाडीले क्रॉस झाले. बरं काय आहे ते मला. त्या जंगलात 3 वाघ. आणि आम्ही आता परवा माझा कार्यक्रम ताळोबात झाला. 60 किलोमीटर वाघाले पायाले फिरलो ताळोबामध्ये. दिसेच नाही. त्याचे पाय पाहू आम्ही. इकडे गेला तिकडे घुसाव कस सांगायचं म्हटलं. तुम्ही ब्रह्मपुरी पायदा बा सावधान. वाघाचे लय प्रकरण झाले आणि प्रोटेक्शन काही राहत नाही. मजूर आले, शेतात काम करून राहिला एक माणूस, वाघ आला झळप घातली. चारीकडून गरीबच काऊन मरून राहिला. आणि म्हणून माझं जे कीर्तन आहे ग्रामगीता, तुम्ही खरंच वाचा. माझी जिंदगी बनली ग्रामगीतेमुळं. महाराज झालो हे नाही सांगायचं भाऊ मले. महाराज कायचा महाराज ते होतात. क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. बस ते बायका घेऊन आणि बायकाले तेच सांगते उपास धरा. शेंगदाणे 140 रुपये किलो झाले. महागाई किती वाढली हे सांगत नाही. थांबवा पुरी. ए बेटा बाई नजर चुकीनं झाली काय? अधिक महिना होता का त्या टाइमला? मग चुपचाप बस ना बाई. हे बाय ते गरीबाच्या लेकरात आणि मोठ्याच्या लेकरात आज फरक आहे. हे पोरगीच आहे ना भाऊ. इरे इकडे त्या पोरीला पाठव. तिला नाही इले. ये 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 आता पाहिजे. हे त्याच्यापेक्षा कोरडवाहू आहे पण चुपचाप बसून. आणि हे गडबड करून राहिली. याच्या बापाची कमाई आहे. तुम्ही पाहून घ्या ब्रह्मपुरी त्याचेच लेकर माजल्यासारखे करतात. ज्याच्या बापानं हरामाचं जमवलं त्याचेच पोरीचे लफडे त्याच्याच पोट्याचे आहेत. इथं कोणी असंत वाईट वाटू देऊ नका. तुम्ही वागून राहिले तसे म्हणून आवल्यातच ही गंदी पैदा होऊन राहिली. तुम्ही पहा इतिहास पहा देशाचा. बापानं पोराले गोळी मारली. शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अकोल्यातला. बापानं पोराले गोळी मारली. त्यानं बुद्ध वाचला नाही, त्यानं बाबासाहेब वाचले नाही, त्यानं ग्रामगीता वाचली नाही, त्यानं तुकोबाची गाथा वाचली नाही. आणि माय बापानं लक्ष दिलं नाही. फक्त नोटा नोटा नोटाच. अबे नोटा. जास्त माणूस निंदित आला की झिरो झाला. तुम्ही पाहून घ्या ना. सत्यानाश झाला. पोरी लफडे बाद, पोरं लफडे बाद. काऊन? तुका म्हणे धन धनासाठी जाती प्राण. धनासाठी जाती प्राण. धन्यवाद बाळा. धनासाठी जाती प्राण. कोण्या क्लास मध्ये आहे दीदी? कोण्या वर्गात आहे? पहिली. जिल्हा परिषदच्या शाळेत आहे का तू? आता गरीबाच्या त्या शाळा गव्हर्नमेंट बंद करून राहिलं. काऊन? हम तो चले परदेशी हो गए. टूटा अपना देश हम परदेशी हो गए. पहिलीच आहेस ना? चांगलंय. आता फुकट शिक्षण आहे. विनामूल्य जिल्हा परिषदचं शिक्षण आहे. खिचडी भेटते, पुस्तकं भेटते. आता ते बंद होऊन राहिल्या गावागावातल्या शाळा. आईच्या इमानानं सांगतो ह्या शाळा बंद झाल्या की आपली जिंदगी संपली. कारण जसं 4 वर्ण आहेत. इले जाऊ दे 100 दे इले. क्या बात है बाई. तुझ्या घरी प्रार्थना होते मा असा अंदाज आहे.
बोल. लाव. माईक तोड. हे प्रार्थना गुरुदेवचे येते काय याच्या पुढचं नाही येत. तुझी आई बाबा करतात काय? करतात ना. तुले बिल्ला कोणाचा लागेलाय? माईक मध्ये बोलणं. हं. कोण्या गावची आहे? माईक मध्ये बोलणं. नानोरीहून आली का? तुम्ही माय आली की तुझे बाबाही आले? बोल. माय. माय तू कुठे आहे? तुझी माय आवाज दे बरं. हे आवाज आली नाही तर माय कुठे आहे? नाव बोला घे. बोला नाव घे. दे आवाज. या ना दोघही. काय इंटरेस्ट आहे रे दोघही? हीरो हीरोइन दोनों भी आ गए, साथ में बच्चा भी लाया. ते नानोरीहून आले कशासाठी? हा विचार ऐकायले की या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची धनी मला बी दाखवा ना दीक्षा भूमी नागपूरची. धनी मला बी दाखवा ना दीक्षा भूमी नागपूरची. नागपूर नगरीची. हो टाका टाळ्या. धनी मला बी दाखवा ना हो दीक्षा भूमी नागपूरची. धनी मला बी दाखवा ना दीक्षा भूमी नागपूरची. साडी दे ना. शाल दे रे जवळ बोले. तुम्ही घर जवळ या की गाव जवळ? गाव जवळ यात काय? गावातल्या गावातच बजेट बसवलं काय? म्हणजे दूर जवाई फुल बरोबर, गाव जवाई आधा, घर जवाई गधा बरोबर. जब चाहे तब लागा. पण तुम्ही घर जवळ नाही, माय बापाले सोडून नाही आले. ओके धन्यवाद. एकटीच आहे काय? दोन्ही मुली? आता काही प्रमोशन? बस फारच राजा हुशार लोक आहेत रे ब्रह्मपुरीचे. नाही तर बस ते पैदा करत भचा बसन. कधी कधी ऍट ए टाइम दोन होतात. ते सांगता येते काय? देवाची कृपा बाई. आणि माणसंही म्हणते का लेकरं किती आहेत? 5 झाले महाराज पोरी. आता देवाची कृपा. देव कायले येईन बे तुमच्या दोघांच्या मनात? कायच्या ती देवाले घालता? देवाला काय रिकाम चोट समजता का तुम्ही? ओय कुठं वापस येऊ देणार नाही. कार्यक्रम 10 बंद करी. बर ये जाय बाबा दूर जाजो, नाही तर माझ्या गाडीवर धार सोडशी नशी. लोकाईले हागणं मुतणं तेही शिकवा लागते. कसे लग्न करा. आज मला लय आनंदात आहो बाबू मी. काहून मालूम आहे? मला ज्याईनं कीर्तन घेतलं याईनं देवाची भक्ती लय मोठी केली. कोणती? रक्तदान. आणि दुसरी भक्ती केली देहदानाचा संकल्प केला. अवयवय दान. आणि माझ्या केशिप पाटलानं 30 वेळा रक्तदान केलं. टाळ्या वाजवा. आणि माझ्या एका बहिणीनंही रक्तदान केलं. मला खूप आनंद झाला. त्या ताईचं महिलांनी रक्तदान केलं. तुम्ही का केलं नाही? तुमच्या अंगात रक्तच नाही. सर्व बायतपणानं रगत आटून गेलं तुम्हाला. म्हणून ज्याले 2 मुली आहेत त्यानं याच्या पुढे आजचा संदेश घ्या आणि 2 मुलीवरच एंड करा. मुलीले कमी लेखू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकारच दिला आम्हाला संविधानाच्या रूपानं. सत्यपाल कीर्तन करते कोणामुळं? अय पुस्तक फिरू नको वापस. इथं वाचू नका. पुस्तकाची किंमत फक्त बाबासाहेब आंबेडकर आले होती. लेका बसला फिरवते दे टाकून बस. अरे अण्णा तुले दिलं मी आहे. घे आता इथं वाचू नको. ठेवून दे. हे काय फुकटे? या फुकट्याला काय पेपरला इकून तोंड घालते, दुसरा खालून घालते. पुस्तकाची किंमत कळू दे. मला 10 रुपये छापायला लागले. पण त्याच्यात एवढे सुंदर गाणे लिहिले मैं. बहुजन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बन के पोटी पढ़ के सारी हो गई माला.
पढ़ के सारे हो गए माला बहुजन दुखिया कंगाल मनुआ दुनिया बेहाल पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए माला माल पुजारी म्हणून बाबू तुम्हाला आम्हाला जागृत व्हावं लागत गाडगे बाबा तुकडोजी बाबा वामन दादा अण्णाभाऊ साठे जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेव राय सावता महाराज सावित्री माता जिजाई रमाई भीमाई अहिल्याबाई तुम्हाला आम्हाला जागवण्यासाठी आहे आई सुनो सुनो बहुजन भाई छूत अछूत कहाँ से आई चार वर्ण देकर भाई 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 में आग लगाई आताही आपल्या देशात आगा लावणं चालू आहे इस्लाम खतरे में है और हिंदू धोखे में है कायचा बे इस्लाम खतरे में है ना इस्लाम खतरे में है ना हिंदू धोखे में है हम सब मजे में हैं आणि जय भीम तो डबल मजे में है म्हणून सांगतो आज इथं मुसलमानही आहेत कीर्तनात एखाद्यानं हात दाखवा बर मुसलमान संत मले यही उभे खड़े रहो आओ अरे तुम तो अपने कमेटी में हैं धम्म चक्र प्रवर्तन दिन क्या बात है अल्लाहू 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 कोण म्हणजे पा पाहून घ्या पा मुसलमान बिना डोळ्याचा स्टेजवर आला टाळ्या वाजवा तुम्हारी छाती 56 इंच से ज्यादा है क्या मैं 32 का हूं मुझे बहुत सुकून मिल गया ओके लोग बोलते इस्लाम खतरे में है हिंदू धोखे में है बेचारे मुसलमान तुम तुम्हारे काम में है हम हमारे काम में है लेकिन हमारे जो ये जवान बच्चे हैं इन्हों को बर्बाद करने के पीछे तुले हुए हैं ये कि ये इन्हों के झगड़े में फंसाओ हिंदू मुसलमान के झगड़े लगाओ बुद्ध क्रिश्चियन के झगड़े लगाओ और अपन चुन के आओ बैठे भी थे बाप गया कि उसके लड़के को रखता वो फिर अपन जो इन्हों के पीछे घूमते चिल्लाने वाले आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है मग यायले लाजा नाही वाटत काय हे यायच्यात पोराले कसा आमदार बायकोले आमदार नवरा खासदार पोरगी नगरपालिकेमध्ये त्याचा पुतण्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही काय गध्याचे बच्चे आहोत पण यायले भाई भतीजावाद धन्यवाद लारे देना रे क्या बात है मेरे हालत ये क्या राज है तुम्हारे हालत का तुम्हारा नाम शाकिब पठान है ना ताड़ी कैसा पहचाना मेरे को लिखने पढ़ने की अक्कल है करके मैंने रिपब्लिकन यूथ फेडरेशन का नाम देखा मैं नहीं पढ़ता था सांग पाटला काय लो ओके धन्यवाद मेरे तबीयत के तरफ ख्याल करना मैं चला महाराज इल्लू 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 आलं लक्षात म्हणून मी वेळ कमी आहे तुम्हाला वेळीच सावधान करतो मी काही राजकारणी नाही मला काही मरेपर्यंत कोण्या पक्षात जायचं नाही मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 4 पुरस्कार मिळाले एक अमेरिकेनं दिला महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका आता माझ्या घरात पुरस्कार मावत नाहीत काय पाहिजे मला आणि तुम्हा मायबापाचं प्रेम किती आहे रोजाना 10-20 हजार लोक राहतात तुम्ही फेसबुक पेजवर पाहून घ्या माझे ड्रायव्हर आहे धनगराचा हे तबला वादक आहेत आदिवाशाचे हा माझा पुतण्या आहे 7-12 माझ्या भावाचा